विचलित मन शांत होईल. भगवान श्रीकृष्णांचे अनमोल विचार नक्की ऐका. 1. बऱ्याच वेळा माणसांमध्ये खूप गुण असून सुद्धा फक्त एक कमी विनाशाचे कारण बनू शकते. 2. जेव्हा तुम्ही सगळ्यांना पारखतात त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला कोणाचीही गरज नाही. 3. वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा हा बाजूला करतो. 4. दान केल्यामुळे पैसा तर जातो, पण लक्ष्मी जात नाही. 5. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये सगळे मिळतात, पण दुःखामध्ये फक्त ईश्वरच आपल्यासोबत असतो. 6. कोणासाठीही प्रत्येक वेळी जर हजर राहिलात तर लोक तुम्हाला चांगला नाही तर फालतू समजायला लागतील. 7. जर लोक गरज पडल्यानंतरच तुमची आठवण काढत असतील तर त्यांना स्वार्थी समजू नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्याच्या प्रकाशाची किरण आहात, अशी फक्त जी त्यांना अंधारामध्येच दिसते. 8. झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी घाबरत नाही की फांदी हलत आहे, कारण मी पक्षी फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवतो. 9. न पैसा मोठा न पद मोठे, अडचणींमध्ये तुम्हाला साथ देणारा माणूसच हा सर्वात मोठा असतो. 10. हा जमाना इथे पोहोचला आहे की जिथे कपडे महाग आणि माणूस हा स्वस्त झाला आहे. 11. मला कोणाविषयी तक्रार नाही, चूक माझीच आहे, मी प्रत्येकावर भरोसा ठेवला. 12. माणूस तुटल्यानंतर बिखरतोच, जेव्हा अंतर जास्त असते आणि परत भेटण्याची आशा नसते तेव्हा. 13. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहात. फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे आणि तुम्ही तो भरोसा तोडला आहे. 14. नेहमी त्यांचे उपकार माना जे तुमच्यासाठी त्यांचा वेळ देतात. 15. पानगळती झाल्याशिवाय झाडांवर नवीन पानं येत नाही, त्याचप्रमाणे संकट आणि अडचणींना सहन केल्याशिवाय आपल्याला चांगले दिवससुद्धा येत नाहीत. 16. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लागल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं. 17. घमंड करून आयुष्य जगू नका, नशीब बदलत राहते, आरसा तोच राहतो पण चेहरा बदलतो. 18. जगातील सगळ्यात जास्त स्वप्न एकाच गोष्टीमुळे तुटले आहेत की लोक काय म्हणतील. 19. मौल्यवान गोष्ट म्हणजे गोड हलव्याच्या वाटीमध्ये काजू बदाम रवा सगळं दिसतं, पण ज्या गोष्टीमुळे त्या हलव्याला गोडपणा येतो ती साखर कुठेही दिसत नाही. त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे काही लोक आहेत जे रोज दिसत तर नाहीत, पण तुमच्या आपलेपणाचा गोडवा माझ्या आयुष्याला आनंदित करत असतो. 20. कोणालाही शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण लोक हरवत नाहीत तर बदलतात. 21. नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतात तर हरताल आणि स्वतःकडून अपेक्षा ठेवल्या तर तुम्ही नक्कीच जिंकाल. 22. प्रयत्न करा की दुटप्पी लोकांबरोबर कधीही नातं ठेवू नका. 23. कोणी इतकंही बिझी नसतं की सगळा मोठेपणाचा खेळ आहे. 24. कधीकधी छोटे छोटे वाक्यसुद्धा मनाला शांत करतात, जसे की खड्ड्यात गेली दुनिया. 25. काही लोक स्वतःच्या घमंडी स्वभावामुळे मौल्यवान नाते गमावून बसतात. 26. शब्द आणि वागणेच माणसाची खरी ओळख असते, त्यामुळे तुमचे शब्द आणि वागणे हे सुसंगत असू द्या. 27. इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे, पण ती परत द्यायला माणूस नेहमीच विसरतो. 28. फालतूचे खर्च करण्यापेक्षा त्या लोकांचं कर्ज देऊन टाकलं पाहिजे
ज्यांनी तुम्हाला चांगलं माणूस म्हणून पैसे उधार दिले होते. 29. हे कलियुग आहे. कदर त्याची नाही होत जो नाते निभावतो. कदर फक्त त्याचीच होते जो सगळ्यात जास्त दिखावा करतो. 30. जो माणूस जेवढा चांगला असतो त्या माणसाचा तेवढा जास्त वापर करून घेतला जातो. 31. कोण म्हणतं की आठवणीने नेहमी आपल्याच लोकांच्या येतात? परक्या लोकांची सुद्धा आठवण येते जेव्हा त्यांच्याबरोबर मनं जुळतात. 32. जोपर्यंत तुम्हाला हे माहीत आहे की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कशामध्ये आनंद मिळतो, तोपर्यंत तुम्हाला काहीही फरक पडत नाही की दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा काय विचार करतील. 33. जमाना अशा वळणावर आला आहे की ज्या माणसाची मदत करण्याचा विचार करतात तेच पाठीवर वार करू शकतात. 34. शांतताप्रिय लोक हे आनंदामध्ये आयुष्य जगत राहतात. त्यांच्यावर जिंकणं आणि हरण्याचा काहीही कधीही प्रभाव पडत नाही. 35. जीवनामध्ये हे जरुरी नाही की सगळे ज्ञान आपल्याला पुस्तकांमधूनच घेतले पाहिजे. बरंच ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं. कधी घेऊन तर बघा. 36. पैसे कमावण्याचे इतकेही बिझी होऊ नका की तुम्ही तुमचं आयुष्य जगणंच विसरून जाल. 37. कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं हे भाग पडतं. 38. ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर गप्प राहणं हे नेहमीच चांगलं असतं. 39. अशा शिक्षणाचा काही उपयोग नाही जे तुम्हाला माणुसकी शिकवत नाही. 40. आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला. तुमचा सिद्धांत बदलू नका, कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलतं, मुळं नाही. 41. दुःखामध्ये स्वतःचं बोट अश्रू पुस्तक आणि सुखामध्ये 10 बोटं टाळ्या वाजवतात. जर स्वतःचा शरीरच असं करत असेल तर जगाचा काय राग मानायचा. 42. कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे. जर मनात नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही. 43. अशा व्यक्तीला कधीही विसरू नका जेव्हा आपले प्रत्येकजण तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे शोधत होता आणि तो तुमच्याबरोबर उभा होता. 44. जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये आनंदी राहते. सगळ्यात जास्त आनंद त्याच्याजवळ असतो. 45. माणूस जेव्हा वाईट बनायला प्रवृत्त होतो जेव्हा लोक त्याच्या चांगलेपणाचा फायदा घ्यायला लागतात. 46. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तुमच्यामध्ये आयुष्याचे निर्णय लोकच घेत राहतील. 47. आपल्या आयुष्यामध्ये स्त्रियांची 5 रूपे असतात. चला आपण ती 5 रूपे पाहूया. 1. स्त्रियांचा सगळ्यात जास्त मान आणि सुंदर रूप म्हणजे आईचं, जे पूजनीय आहे. 2. दुसरे रूप आहे पत्नीचे, तिचा नेहमी सन्मान केला पाहिजे. 3. तिसरे रूप आहे बहिणीचे, तिच्यावर नेहमी प्रेम केले पाहिजे. 4. चौथे रूप आहे मुलीचे, जी घरात सगळ्यांची लाडकी असते, तिचे लाड केले पाहिजेत. 5. पाचवे रूप आहे सुनेचे, जे आपली मानलेली मुलगी असते, तिला आयुष्यभर आपली मुलगीच मानले पाहिजे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि आपल्या स्वास्थ्य संपदा या चॅनलला खूप खूप सपोर्ट केलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओला सगळीकडे शेअर करा आणि आपल्या स्वास्थ्य संपदाचा परिवार मोठा होण्यासाठी मदत करा. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार.